गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केलेला आहे। उद्धव ठाकरे हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत मेसेजेस पाठवतायत असंही केसरकर म्हणाले। त्यांच्या या दाव्याला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। तर 15 दिवसात ठाकरे मोदींच्या सरकारमध्ये असतील असं आमदार रवी राणा यांचं म्हणणं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी देखील दारं बंद केलेली नाहीत। बंद केली नाहीत, याच्यापेक्षा कशा तऱ्हेचे निरोप पंतप्रधान महोदयांना गेलेले आहेत हे मला चांगलं माहिती आहे। आणि ते अत्यंत गयावया करणारे मेसेजेस होते की अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो गयावया करणं म्हणजे उद्धव ठाकरेंना एनडीएचा भाग व्हायचा आहे। तर निरोप तर तसे होते भेटायचे म्हणून, भाग व्हायचे की नाही मला माहिती नाही। ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली, टिप्पणी केली, ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसामध्ये जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंसाठी उघडी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे खऱ्या अर्थानं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला, काँग्रेस आणि शरद पवारची राष्ट्रवादी, त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांनी धोका दिला आहे एवढं मात्र निश्चित आहे, ते सुद्धा मान्य करतील, त्यांचे सहकारी मान्य करतील। तो सकाळचा भोंगा त्यांनी आजच सांगितलं की ठेव काउंटिंग होऊ द्या मग मी पाहतो, म्हणजे त्यांनी बायावर केलेल्या आहेत। याचा अर्थ असा होतो, वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, म्हणजे आमच्यावर जो विश्वास ठेवायला पाहिजे होता तो त्यांनी ठेवला नाही, आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्यांचा घात केला। म्हणून कदाचित त्या सगळ्या प्रकार पाहून ते एनडीकडे जाण्यामध्ये इंटरेस्टेड असावेत असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।